विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला जो घटक शिकवायचा आहे तो आहे दिनदर्शिका। सर्वांच्या घरामध्ये किंवा वर्गामध्ये आपण दिनदर्शिका लावलेली असते, माहिती आहे सर्वांना। आणि त्या दिनदर्शिकेमध्ये सर्वात महत्त्वाचे जे घटक असतात ते पण तुम्हाला माहिती आहे। म्हणजे आपण आपल्या शाळेमध्ये जयंती, पुण्यतिथी, एकमेकांचे वाढदिवस साजरे करतो आणि आपले राष्ट्रीय सण आपण साजरे करतो आणि त्याच्या तारखा आपल्याला एकदम परफेक्ट माहिती असतात। तर आपल्याला सर्वात अगोदर महत्त्वाचं काय शिकायचं की कोणत्या महिन्यांच्या किती दिवस असतात, कोणत्या महिन्यांमध्ये किती दिवस असतात। आता सर्वांना माहिती आहे की आपल्या कॅलेंडरमध्ये किती महिन्यांचं वर्ष असतं, 12 महिने मिळून एक वर्ष होतं, बरोबर आहे। 12 महिन्यां मिळून एक वर्ष होतं आणि त्या वर्षांमध्ये एक वर्ष असं असतं की जो लीप इयर असतो, लीप वर्ष असतं। मग ते लीप वर्ष जे आहे ते कसं ओळखायचं, त्या वर्षाला 4 ने भाग गेला पाहिजे। निशेष भाग जर त्या वर्षाला गेला तर ते वर्ष काय असतं, लीप वर्ष असतं। ते वर्ष कोणतं असतं, लीप वर्ष असतं। मग ते तुम्हाला बघायचं। आता 2026 आहे, 2026 ला जर 4 ने पूर्ण भाग गेला तर समजायचं 2026 हे लीप वर्ष आहे। जर भाग गेला नाही तर काय समजणार तुम्ही की हे लीप वर्ष नाही। महत्त्वाचं बघायचं की 4 वर्षानंतर लीप वर्ष येतं। ओके, मग एकच वर्ष लक्षात ठेवायचं 2000, कोणतं 2000। मग 2000च्या मागे 4 वर्षाने जायचं ते लीप वर्ष, 2000च्या पुढे 4 वर्षाने जायचं ते लीप वर्ष। मग आता आपण पुढे जाऊ, 2000 मध्ये 4 मिळवले, कोणतं 2004 हे लीप वर्ष येईल। 2004 मध्ये 4 मिळवले 2008 हे लीप वर्ष आहे। 2008 मध्ये 4 मिळवले 2012 ते लीप वर्ष आहे। मग असं तुम्हाला 4 वर्ष पुढे जायचं आणि 4 वर्ष मागे जायचं। 2000 मधून 4 कमी केले तर किती येतील, 1996 मध्ये 4 मिळवले तेव्हा ते 2000 येतात। मग असे 1996 मधून पुन्हा 4 काढले 1992 हे लीप वर्ष येईल। 1992 मधून पुन्हा 4 वजा केले तर कोणतं येतं ते तुम्हाला शोधायचं आणि त्यानुसार तुम्हाला लीप वर्ष ओळखायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा आपले कोणते दिवस किती महिन्याचे असतात। 31 दिवसांचा महिना, कोणते कोणते महिने असतात 31 दिवसांचे, जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर। मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे की इथे तुम्ही बघायचं, हा वरचा भाग जो येतो तो 31 दिवसांचा, खाली जाणारा 30 दिवसांचा आहे ना माहिती। मग ते तुम्हाला बघायचं। मग 30 दिवसांचे महिने कोणते, एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर, 4च महिने 30 दिवसाचे येतात। आणि एक महिना आपला असा आहे की त्याच्यातल्या तारखा ज्या आहेत त्या 28 दिवसाच्या किंवा 29 दिवसाच्या असतात। 28 दिवसाचा जर तो महिना असेल तर तो साधा महिना, आणि जर त्याच्यामध्ये 29 तारीख आली, फेब्रुवारी महिन्याची जर 29 तारीख आली तर समजायचं की ते लीप वर्ष आहे। ते कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष आहे। जर फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवसाचा तो महिना आला किंवा 29 ही तारीख जर आली फेब्रुवारी महिन्यामध्ये तर समजायचं की ते वर्ष लीप वर्ष आहे। आणि जर नेहमीप्रमाणे आपल्या 28 दिवसाचाच तो महिना दिसला तर समजायचं की तो साधं वर्ष आहे। लक्षात राहील, लीप वर्ष, महिने, तारखा। चला आता पुढे बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला विचारला जाणारे प्रश्न असतात की 5 वेळा कोणते वार येतात, कोणते वार येतात। मग ते तुम्हाला लक्षात ठेवायचं। 1, 2 आणि 3 तारखा, 1, 2 आणि 3 तारखांचे जे वार असतात ना ते वार काय येतात, 5 वेळा येतात। समजा 1 तारीख ही शुक्रवारची असेल, शुक्रवारी 1 तारीख आली असेल, शुक्रवारी 1 तारीख आली असेल तर त्या महिन्यामध्ये शुक्रवार त्या महिन्यामध्ये असे किती वेळा येणार, शुक्रवार 5 वेळा येणार। किती वेळा येणार, 5 वेळा येणार। मग 1 तारीख किंवा 2 तारीख किंवा 3 तारखेला जो वार येतो तो वार किती वेळा येऊ शकतो, 5 वेळा येऊ शकतो। हे तुम्हाला माहिती पाहिजे। मग आता कॅलेंडर बघायचं, कॅलेंडरमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे ही तारीख, मग 5 वेळा येणारे वार कोणकोणत्या महिन्यामध्ये येतात ते महिने तुम्हाला शोधायचे। सगळ्यात जास्त महिने असणारा वार म्हणजे कोणता, 5 वार असतात ते ऑक्टोबर, कोणता, ऑक्टोबर लक्षात ठेवा। आणखीन दुसरा शोधा, तुम्ही शोधून काढा की कॅलेंडरमध्ये 5 वेळा वार कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये येतात। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, जयंती आणि पुण्यतिथी।
तर एक लक्षात घ्या, त्या वर्षामध्ये जर आता इथे मी लिहिलेली आहे, शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे हा, एक ट्रिक आहे, स्वाटी बाशी. स्वाटी बाशी म्हणजे काय? स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन, टी म्हणजे लोकमान्य टिळक जयंती आणि बा म्हणजे बाल दिन, शी म्हणजे शिक्षक दिन. आता स्वातंत्र्य दिन केव्हा येतं? 15 ऑगस्ट. टिळक कधी येते? स्वाटी बाशी टिळक पुण्यतिथी, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी 1 ऑक्टोबर. कधी येते? 1 ऑक्टोबर. बा म्हणजे बालदिन. बालदिन केव्हा असतो? पंडित जवाहरलाल नेहरू 14 नोव्हेंबर. आणि शिक्षक दिन केव्हा असतो? 5 सप्टेंबर. ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि सप्टेंबर या दिवसाचे तारखा सेम असतात. त्यांच्या तारखा, त्यांचे वार, तारखा नाही सॉरी वार, त्यांचे वार जर इथे शुक्रवार आला तर टिळक जयंती, बाल दिन आणि शिक्षक दिन शुक्रवारीच असणार. जर स्वातंत्र्य दिन किंवा ह्यांच्यापैकी एखादी बाल दिन विचारलं तुम्हाला, ही आली सोमवारी, तर ह्या बाकीच्यांचे ते पण सोमवारीच येणार. सेम तसंच म ना म म्हणजे महाराष्ट्र दिन केव्हा असतो? 1 मेला. महाराष्ट्र दिन 1 मेला. ना म्हणजे नाताळ, ख्रिसमस कधी असतो? 25 डिसेंबर. आणि पुन्हा म आलेले. म म्हणजे काय? तर महात्मा गांधी जयंती. म म्हणजे महात्मा गांधी जयंती कधी असती? 2 ऑक्टोबर. बरोबर. जर महाराष्ट्र दिन रविवारी आला तर नाताळ आणि महात्मा गांधी जयंती कधी येईल? रविवारीच येईल. सेम तसंच ह्यांचं. जर टिळक पुण्यतिथी मंगळवारी आली तर स्वातंत्र्य दिन, बाल दिन, शिक्षक दिन कधी येणार? मंगळवारीच येणार. जर महात्मा गांधी जयंती शनिवारी आली तर महाराष्ट्र दिन आणि नाताळ कधी येणार? शनिवारीच येणार. मग हे तुम्हाला माहिती पाहिजे. स्वाटीबाशी आणि म ना म हे लक्षात ठेवायचं. आता याच्यावर कसे उदाहरणं असतात बाळांनो बघा. तुम्हाला कसं विचारलं जाईल? पुढील पैकी कोणती तारीख बरोबर आहे? आता बघा इथं 31/9 आहे. 9 म्हणजे सप्टेंबर महिना. 31 सप्टेंबर 2024, 29 फेब्रुवारी 2023, 31 जुलै 2024 आणि 31 नोव्हेंबर 2023. मग सांगा बरं कोणती तारीख बरोबर आहे? बरोबर विचारली म्हणजे याचा अर्थ 3 तारखा चुकीच्या आहेत. 3 ऑप्शन चुकीचे आहे आणि एकच ऑप्शन बरोबर आहे. मग कोणतं बरोबर येऊ शकतं? मग आता तुम्हाला बघायचं सर्वात अगोदर सप्टेंबर महिना आहे. सप्टेंबर महिना खाली येतो का वर येतो? खाली येतो ना. 30 दिवसाचा येतो की नाही? पण इथे 31 तारीख दिलेली आहे. 30 दिवसाचा महिना पण 31 तारीख दिली म्हणजे हे ऑप्शन चुकलं. मग इथे बघा 2 म्हणजे फेब्रुवारी महिना 29 आहे पण 2023 आहे. 2023 बघा बरं 4 ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे मग ही 29 तारीख म्हणजे लीप इयर येईल का? नाही. म्हणजे हे ऑप्शन पण आपलं चुकलं. 31 नोव्हेंबर 2023. नोव्हेंबर खाली येतं का वर येतं? 30 दिवसाचा येतो की 31 दिवसाचा येतो? नोव्हेंबर 30 दिवसाचा. कोणता येतो? नोव्हेंबर हा 30 दिवसाचा. बघा इकडे सप्टेंबर आणि नोव्हेंबर. सप्टेंबर आणि नोव्हेंबर किती दिवसाचा महिना आहे? 30 दिवसाचा महिना आहे. इथे 31 तारीख दिली म्हणजे हे पण ऑप्शन आपलं चुकलं. मग कोणतं बरोबर राहिलं? 3 नंबरचं. मग 3 नंबरचं आपलं बरोबर आहे. कसं? कारण कोणता महिना आहे? जुलै. मग बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै वरती येतो म्हणजे जुलै हा 31 दिवसांचा आहे जो बरोबर आहे. जो बरोबर आहे. समजलं? त्याच्यानंतर पुढचं बघा. पुढील पैकी कोणत्या महिन्यात नेहमी 5 वेळा 3 वार येतो? 5 वेळा 3 वार येतो. मी तुम्हाला सांगितलं एप्रिल आहे, जून आहे, सप्टेंबर आहे की ऑक्टोबर आहे. आता बघायचं तुम्हाला 5 वेळा येणारा वार हा ऑक्टोबर आहे. कोणता आहे? ऑक्टोबर. मग काही गोष्टी तुम्हाला एकदम परफेक्ट करून ठेवायच्या. जसे तुम्हाला जयंती आणि पुण्यतिथी ही परफेक्ट माहिती पाहिजे. तसेच 5 वेळा येणारे वार कोणते असू शकतात ते महिने सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आता पुढचा प्रश्न कसा आहे? एका वर्षी मार्च महिन्याच्या 5 तारखेला, मार्च महिना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 31 दिवसांचा मार्च महिना आहे. 5 तारखेला शनिवार होता तर त्याच महिन्यात 15 तारखेला कोणता वार असेल? त्याच महिन्यात. मग आता कसं करायचं बघा. अशी जर तुम्हाला उदाहरणं दिली तर काय करायचं? या 2 तारखेंच्या मधला गॅप बघायचा. किती आहे? 5 तारीख आणि 15 तारीख. किती गॅप आहे? किती गॅप आहे म्हणजे त्यांची वजाबाकी करायची. म्हणजे 15 आणि 5 यांच्यातला गॅप किती आहे? 10.
आणि आपल्याला माहिती आहे किती दिवसांचा वार असतो? 7. मग ह्या 10ला काय करायचं? 7ने भागायचं. 7 एक 7. किती उरले? 3. म्हणजे जी बाकी असते ना, ती जेवढी बाकी येते ना तेवढे दिवस पुढे जायचं, तेवढे वार पुढे जायचं. मग आपल्याला काय विचारलं? शनिवार येतो. मग आपल्याला किती दिवस पुढे जायचं? शनिवारच्या 3. मग शनिवारच्या पुढे गेल्यानंतर तिसरा दिवस कोणता येईल? सोमवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. मग 15 तारखेला कोणता वार येईल? मंगळवार. म्हणजे जर सोप्या पद्धतीनं तुम्हाला जर वार काढायचे झाले तर काय करायचे? ज्या तारखा दिल्या त्यांचा गॅप शोधायचा तिथून तिथपर्यंत आणि त्याला कितीने भागायचं? 7ने भागायचं. 7ने भागलं असता जी शिल्लक राहते, जी बाकी राहते, जर 0 बाकी राहिली म्हणजे तोच वार. जर 1 बाकी राहिली तर तुम्ही फक्त 1 वार पुढे जा. जर 2 बाकी राहिली तर तुम्ही 2 शनिवारपासून 2 पुढे जाणार, रविवार आणि सोमवार. आलं लक्षात? मग अशी जेवढी शिल्लक राहते तेवढे दिवस तुम्हाला पुढे जायचं. 5 जर बाकी राहिली तर 5 दिवस पुढे जायचं. शनिवारच्या पुढे 5 दिवस, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. मग कोणता वार येईल? गुरुवार. असं फक्त तुम्हाला काढायचं. अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये विचारली जातात. समजलं?